नमस्कार मंडळी. आवाज मराठीच्या या साप्ताहिक बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय आपली खास सिरीज जुम्मे के जुम्मे. दर शुक्रवारी महाराष्ट्र आणि देशभरातील मुस्लिम समाजातील घडामोडी, यशोगाथा आणि सलोख्याच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील सकारात्मकतेचं दर्शन घडवणारी ही आवाज मराठीची एक खास सिरीज आहे. चला तर मग नजर टाकूया या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. मंडळी, सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील भक्ती आणि मोहब्बतच्या कहाणीने. हे आषाढी वारीचे दिवस आहेत. वारीला गेलेल्या आपल्या हिंदू शेजाऱ्यांच्या घरची तुळस पाण्याविना कोमेजून जाऊ नये म्हणून एका मुस्लिम दाम्पत्याने रोज त्या तुळशीला पाणी घालण्याचं सवाबचं काम केलंय. शेजार धर्म आणि सलोख्याचं याहून सुंदर उदाहरण कोणतं असेल? तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आषाढी वारीचा भक्तिमय सोहळा कॅनव्हासवर जिवंत करण्यासाठी कलाकार झहीर मिर्झा यांनी ओपन इझेल हा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. वारीच्या वाटेवर वारकऱ्यांच्या गर्दीत थेट आपला कॅनव्हास मांडून त्यांनी वारकऱ्यांची निष्ठा, आनंद आणि वारीतील सलोख्याचे क्षण थेट तिथेच रेखाटले. भर वारीत आपल्या कुंचल्याने सलोख्याचे रंग भरणाऱ्या झहीर मिर्झा यांच्या या कल्पकतेचं सगळीकडे भरभरून कौतुक होतंय. आता वळूया काश्मीरकडे. तिथे एका बाजूला अभिमान आहे तर दुसऱ्या बाजूला डोळ्यात पाणी. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेची ड्युटी बजावत असताना अनंतनागमध्ये एका दहशतवादी हल्ल्यात जम्मू काश्मीरचे बहादूर पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिक हुसेन कुरेशी हे शहीद झालेत. बडगाम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी जेव्हा त्यांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा हजारोंच्या संख्येने आवाम आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साश्रू नयनांनी या सुपुत्राला अखेरचा निरोप दिला. वतनच्या सुरक्षेसाठी आपला जीव हसत हसत ओवाळून टाकणाऱ्या शहीद आशिक हुसेन कुरेशी यांच्या या शौर्याला आवाज मराठीचा सलाम. दुसरीकडे काश्मीरमध्येच एका जिद्दी मुलीने कमाल केली आहे. कन्याकुमारी ते थेट काराकोरम अशी पायी धावत निघालेली अल्ट्रा रनर सुफिया सुफी आता काश्मीरमध्ये पोहोचली आहे. तिथं पोहोचताच CRPFच्या जवानांनी तिचं स्वागत केलं. तिची ही मेहनत पाहून नक्कीच फक्र वाटतो. खेळाच्या मैदानातून आंतरराष्ट्रीय बातमी सांगायची तर फुटबॉलच्या मैदानात स्पेनला मोठा विजय मिळवून देण्यात अमीन यमाल या तरुण मुस्लिम खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याच्या खेळाची जगभरात चर्चा होतीये. मैदानावर सजदा करून त्याने अल्लाचे आभार मानत विजयाचा आनंद साजरा केला. आता एक नजर टाकूया व्यवसाय आणि मनोरंजनाच्या दुनियेवर. दिल्लीत नुकतंच रेफा बिझनेस कॉन्क्लेव्ह पार पडलं. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक तरुणांच्या स्टार्टअप्सना मोठी ताकद देण्याचं काम इथून होतंय, जेणेकरून आपले तरुण केवळ नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बनतील. तिकडे बॉलिवूडमध्ये एका नावाची खूप चर्चा आहे. अभिनेता सोहेल खानने नुकतंच सांगितलं की त्याला त्याच्या मुलाचं नाव राम खान ठेवायचं होतं. हिंदू मुस्लिम संस्कृतीच्या मिलाफाचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर गाजतोय. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. मल्याळम सुपरस्टार मम्मुटी अर्थात मोहम्मद कुट्टी पनपरंबिल इस्माईल यांनी ब्रह्मयुगमसाठी आपला 4था राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाय. तर AR रहमान यांनी आपला भाचा संगीतकार GV प्रकाश कुमारला पुरस्काराबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्यात. हेच बॉलिवूड कलाकार सामाजिक प्रश्नांवरही पुढे येत आहेत. हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दिला, तर ओमर अब्दुल्ला यांनी वांगचुक यांच्या मुद्द्यांवरून थेट केंद्रावर निशाणा साधला. एवढंच नाही तर सलमान खाननेही पेपर फुटी विरोधात रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. आणि याच नीट आणि TET पेपर फुटीच्या विरोधात दिल्लीतल्या जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्या तरुणांना बळ देण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातून एक अवलिया धावून गेलाय. रायगडच्या खोपोलीत राहणाऱ्या डॉक्टर पठाण यांनी स्वतःचं हॉस्पिटल आणि प्रॅक्टिस बाजूला ठेवून थेट जंतर मंतरवर या विद्यार्थ्यांसाठी मोफत दवाखानाच थाटलाय. मुसळधार पावसामुळे रेल्वेचं तिकीट वाया गेलं तरीही जिद्दीने त्यांनी दिल्ली गाठली. आता ते तिथे दिल्लीत स्वतःच्या खर्चाने मुलांना ORS आणि औषधं देऊन त्यांच्यावर उपचार करतायत. तरुण विद्यार्थ्यांच्या या लढ्यात डॉक्टर पठाण यांनी निभावलेली ही माणुसकीची खिदमत खरोखरच काबिले तारीफ आहे. आणि जाता जाता आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती. मित्रांनो, जर तुम्ही कायद्याचं शिक्षण घेत असाल तर जमियत उलेमाए महाराष्ट्राने विद्यार्थ्यांसाठी शहीद आझमी स्कॉलरशिप सुरू केली आहे. होतकरू मुलांना वकिलीच्या तालीममध्ये अडचण येऊ नये हा यामागचा उद्देश आहे.
तसंच ज्या मुलांचं शिक्षण काही कारणाने अर्धवट सुटलंय त्यांच्यासाठी केंद्र सरकारची नई मंजिल योजना सुरू आहे. यातून अल्पसंख्याक तरुणांना औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विकास दोन्ही दिलं जातं. त्यामुळे स्वतःला अपडेट ठेवा, या योजनांची माहिती काढा आणि आपल्या प्रगतीचा मार्ग मोकळा करा. तर जुम्मे के जुम्मेच्या आजच्या भागात वेळ झाली इथंच थांबण्याची. हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या भागातल्या अशा काही सलोख्याच्या, खिदमतच्या आणि यशाच्या कहाण्या असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. पुढच्या शुक्रवारी पुन्हा भेटू जुम्मे के जुम्मेच्या पुढच्या भागात नव्या बातम्या आणि नव्या घडामोडींसह. धन्यवाद.